स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ठीक आहे. आता थ्रोआउट नेटवर्क शिकताना बरेच सारे पॉइंट कव्हर होणार आहे, पण हे इम्पॉर्टंट जे आहेत ते हायलाइट मध्ये नेटवर्क कशा कशाच्या अंडर मध्ये आणि कसं यूज होतं हे आहेत, आणि त्यातला आपला हा आर्किटेक्चर हा पॉइंट आज आपल्याला पाहायचा आहे. पहा, नेटवर्क्स मध्ये येतात तुमचे आर्किटेक्चर. इथे घेतलंय पीअर टू पीअर. एक्झामला पीअर टू पीअर येतं किंवा पॉइंट टू पॉइंट ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी असं एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि हा तुमचा खाली क्लायंट सर्व्हर, यालाच म्हणलं जातं ब्रॉडकास्ट नेटवर्क. त्यानंतर नेटवर्क मध्ये नेक्स्ट पॉइंट येतो तुमचे टाइप्स कोणते कोणते आहेत नेटवर्कचे, हा पण आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहे. लॅन, मॅन, वॅन. तर मग काय दिलंय, लोकल एरिया, मेट्रोपोलियन एरिया व वाईड एरिया नेटवर्क. हे झाले टाइप्स ऑफ नेटवर्क मध्ये. त्यानंतर नेटवर्कचा टेक्नॉलॉजी मध्ये काय दिलाय, इंटरनेट, एक्स्ट्रानेट आणि इंट्रानेट, एक्स्ट्रानेट आणि इंटरनेट असे दिलेले आहेत. प्रोटोकॉल्स, टीसीपी आयपी हा एक प्रोटोकॉल सांगितलेला आहे, जो तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये येतो. मग टीसीपी आयपी प्रोटोकॉल डिक्लेअर करताना पहा, इथं दिलेलं आहे 192.168.1.3. जर तुमच्या पीसीला नेट कनेक्शन असेल तर तुम्ही तुमच्या पाहू शकता प्रोटोकॉल कोणता आहे. इफ कन्फिग नावाची कमांड आहे, त्यासाठी चेक करू शकता. उबंटू वरती टर्मिनलला जाऊन इफ कन्फिग म्हणून टाकायचं. सॉफ्टवेअर मध्ये मग काय दिलं पहा, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, क्लायंट सॉफ्टवेअर. मग तुमचे वेगवेगळे इथे इंटरनेट एक्सप्लोररचं दिलंय, मग वेगवेगळे ब्राउझर वगैरे त्यांचा यूज काय होतोय, तुमचे डेटा फेच करण्यासाठी तुम्ही काही सर्चला वगैरे टाकलं तर त्या रिलेटेड. मग इथे एक एक्झाम्पल म्हणून इंटरनेट एक्सप्लोरचा लोगो दिलाय. इकडे पहा, मीडियम दिलाय. आता मीडियम जर एखाद्याने लॅन केबल लावली तर मग ती एक वायर फॉर्मॅट मध्ये असते, मग ते मीडियम तुमचं फिजिकल मीडियम झालं. एखाद्याने लॅन केबल एका पीसीला कनेक्ट केली आणि तिचं वायफाय ऑन करून तो ट्रान्समिट घेत असेल तर ते वायरलेस मीडियम झालं. इथं पहा, मीडियम दिले फिजिकल, वायरलेस, त्यानंतर ट्विस्टेड पेअर, कोएक्सियल केबल, फायबर ऑप्टिक केबल. त्यानंतर आहे इन्फ्रारेड म्हणून आहे, रेडिओ वेव्ह आणि सॅटेलाइट, हे वेगवेगळे दिलेले आहेत. त्यानंतर डिव्हाइसेस दिलेत. डिव्हाइसेस हे आपले थर्ड फोर्थ चॅप्टर मध्ये हा पॉइंट आहे. हे नेटवर्क मीडियम मध्ये कसं येते पहा, एनआयसी, हब, त्यानंतर राउटर कॉमनली सगळ्यांना माहिती असेल, जे लॅन आपण डेटा ट्रान्समिट करण्यासाठी राउटरचा यूज करतो. त्यानंतर मोडेम, काही मोडेम पण असते, त्याला डोंगल वगैरे म्हटलं जातं पहा. त्यानंतर ऍक्सेस पॉइंट, हे झाले तुमचे डिव्हाइसेस मध्ये. आणि नंतर तुमचा टोपोलॉजी, हा पण फर्स्ट चॅप्टर मध्ये पॉइंट कव्हर होतोय. टोपोलॉजी मध्ये बरेच टोपोलॉजी आहेत, तर इथं 3 दाखवल्यात फक्त. एक तुम्हाला हे मीडियम याच्यामध्ये येतं नेटवर्क्स मध्ये म्हणून. मग स्टार, मेश, रिंग, बस, हायब्रिड अशा वेगवेगळे टाइप्स आहेत टोपोलॉजी. आर्किटेक्चर कळलंय नेटवर्कचं. फॉर एक्झाम्पल काय काय येतंय नेटवर्किंग मध्ये, बोला पटकन, कोणीतरी सांगा एक जणांनी. ओके, तर आपलं त्यातला पॉइंट वाईज आहे बेस्ड ऑन ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी. तर आपण वरती पाहिलं होतं नेटवर्क आर्किटेक्चर मध्ये पॉइंट टू पॉइंट आणि क्लायंट सर्व्हर, पीअर टू पीअर आणि क्लायंट सर्व्हर. पीअर टू पीअर यालाच म्हणलं जातं पॉइंट टू पॉइंट नेटवर्क, आणि क्लायंट सर्व्हर जे असते तो असतो ब्रॉडकास्ट नेटवर्क. तर पहा, ब्रॉडकास्ट नेटवर्क म्हणजे काय, ऑल स्टेशन शेअर सिंगल कम्युनिकेशन चॅनल. सगळे स्टेशन काय करतात, शेअर सिंगल कम्युनिकेशन चॅनल. म्हणजे काय, एक सर्व्हर आहे त्याला मेनी क्लायंट्स कनेक्टेड आहे, हा झाला तुमचा ब्रॉडकास्ट नेटवर्क. मग आता सर्व्हरचं जर नेट डिस्कनेक्टेड झालं तर अदर क्लायंट कोणतीच ऍक्शन करू शकत नाही. मग याच्यामध्ये एक्झाम्पल तुमच्या रिअल याच्यामध्ये घ्यायचं असेल, तुम्ही मोबाईलचा हॉटस्पॉट 2-3 मेंबरला दिलेलं आहे सपोज, आणि मेसेज ते ट्रान्समिट करीत असेल आणि तुम्हीच हॉटस्पॉट तुमचं मोबाईलचं डिस्कनेक्ट करून टाकलं तर डेटा पुढे जाणारच नाही. हे झालं तुमचं ब्रॉडकास्ट. म्हणजे काय, ऑल स्टेशन शेअर काय करतात, सिंगल कम्युनिकेशन चॅनल.
तुमचा जो मोबाईल आहे जिथून हॉटस्पॉटला 4-5 मेंबर कनेक्ट असतील पण तुम्हीच डिस्कनेक्ट करत असाल तर ते नेटवर्क ट्रान्समिट याच्यामधून ट्रान्सफर करू शकत नाही. नंतर जर झालं पॉइंट टू पॉइंट नेटवर्क्स म्हणजे काय, पेअर ऑफ होस्ट और राउटर आर डायरेक्टली कनेक्टेड. पेअर ऑफ होस्ट और राउटर आर डायरेक्टली कनेक्टेड मीन्स तुमचा मोबाईल आहे, तुमच्या मोबाईल थ्रू तुम्ही दुसऱ्यांना मेसेज टाकतात आहे, त्याच्यापर्यंत पोहोचतोय, त्याचा पण स्वतःचं नेट आहे, त्याच्याकडून परत रिप्लाय येतोय. म्हणजे डायरेक्टली कनेक्शन आहे, ना अदर रेफरन्स घेतला ना काही. पेअर ऑफ होस्ट मग काय दिलंय, होस्ट तो स्वतः किंवा तुमचा एखादा राउटर आहे, राउटर मधून तुम्ही घेत असताना तिथं गेट करून, पण एंड टू एंड कनेक्शन होत आहे डायरेक्टली. हा झाला तुमचा पॉइंट टू पॉइंट मध्ये. हे दोन पॉइंट आहे. ब्रॉडकास्ट एक्झामला एकतर येताना सरळ सरळ ब्रॉडकास्ट नाही न आला तर क्लायंट सर्व्हर येईल, त्यालाच काय म्हणतो आपण ब्रॉडकास्ट. इथे ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी एक्सप्लेन करायला येईल किंवा इथे असे नेटवर्क आर्किटेक्चरच्या टेक्नॉलॉजी एक्सप्लेन करा. म्हणजे कोणत्या, ब्रॉडकास्ट पॉइंट टू पॉइंट, याला दुसरं नाव काय ब्रॉडकास्टला, क्लायंट सर्व्हर, आणि पॉइंट टू पॉइंटला पीअर टू पीअर नेटवर्क. पहा आता ब्रॉडकास्ट नेटवर्क दिलंय इथं, पहा एक मध्ये दिलेलं आहे राऊंड, एक मीडियम इथं तुमचा जो मीडियम असेल त्याच्या थ्रू असं स्प्रेड झालंय पहा. आणि त्यानंतर पॉइंट टू पॉइंट काय, पहा याला याच्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर हा डायरेक्टली कम्युनिकेट होते, याला याच्याशी करायचं असेल तर डायरेक्टली कम्युनिकेशन आहे. ह्या दोघांना कम्युनिकेशन असेल तर डायरेक्टली आहे, ना अदर कशाचा रेफरन्स आहे ना काही. मग सरळ एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, पॉइंट टू पॉइंट असेल तर आपल्या मोबाईलचं नेट आणि आपण दुसऱ्याला मेसेज पाठवतोय, तो पण आपल्याला डायरेक्टली सेंड करतोय. हे झालं पॉइंट टू पॉइंट. आणि क्लायंट सर्व्हर लक्षात ठेवायचं असेल तर सिंपल एक्झाम्पल, तुम्ही हॉटस्पॉट ऑन करताय मोबाईलचं, मिनी 2-3 जणांना कनेक्ट करताय, पण करताय तुमच्यावर डिपेंड येते. हे झालं तुमचं ब्रॉडकास्ट नेटवर्क. मग पहा पॉइंट टू पॉइंट ए मध्ये पहा डायरेक्टली लिंक्स आहेत. मल्टी ऍक्सेस असेल, मल्टी ऍक्सेस मध्ये एक्झाम्पल तुमच्या मोबाईलचं नेट आहे चालू आहे, पहा जिओग्राफिकल कव्हरेज अँड स्कॅलेबिलिटी आर लिमिटेड. मग इथं काय दिलंय, तुम्ही आता तुम्ही म्हणता पॉइंट टू पॉइंट म्हणल्या एकच दुसऱ्याला पाठवू शकतोय. तुम्ही आता ब्रॉडकास्ट लिस्ट केली तर मिनी कनेक्टेड त्याच्यात पीपल्स, तुम्ही एक मेसेज टाकला तर सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. म्हणजे हा काय झाला तुमचा मल्टी ऍक्सेस. कशामध्ये, पॉइंट टू पॉइंट मध्ये. एकाला पाठवत असेल तर इच नोड नीड्स वन इंटरफेस फॉर इच लिंक, आणि मल्टी ऍक्सेस असेल तर एक पाठवतोय तो मल्टी यांना पोहोचतोय. नंतरचा आहे तुमचा ब्रॉडकास्ट नेटवर्क. त्याच्यामध्ये पहा सिंगल कम्युनिकेशन लिंक इज अ शेअर बाय ऑल द मशीन्स ऑन दॅट नेटवर्क. ह्याच्यामध्ये काय होतं, सिंगल कम्युनिकेशन लिंक शेअर केली जाते ऑल द मशीन्स ऑन दॅट नेटवर्क मध्ये. एक सर्व्हर आहे, मेनी क्लायंट्स त्याला कनेक्टेड आहे. व्हेन मेसेज इज ट्रान्समिटेड इट कॅन बी रिसीव्ह अँड प्रोसीड बाय एव्हरी मशीन्स ऑन दॅट नेटवर्क. दिस इज कॉल्ड ब्रॉडकास्टिंग. काय दिलंय, मेसेज ट्रान्समिट होतोय, रिसीव्ह आणि प्रोसीड एव्हरी मशीन्स कशा थ्रू होतोय, जो सर्व्हरचं नेटवर्क असेल त्याच्या थ्रू, मग त्यालाच काय म्हणतो आपण ब्रॉडकास्टिंग. द ऍड्रेस फील्ड within a message specify the intent recipients only if it is for the host it process the message or ignore it. तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवला त्याचा रिटर्न रिप्लाय किंवा तो इग्नोर पर्यंत येईल, पण त्याच्यापर्यंत तर पोहोचलेला आहे. नंतर दिले टू पॉप्युलर टोपोलॉजी ज्या ब्रॉडकास्टचा यूज करतात, कोणत्या आहेत, बस आणि रिंग. ह्या कशाचा यूज करताय, ब्रॉडकास्ट नेटवर्क थ्रू. समजलंय ब्रॉडकास्ट आणि पॉइंट टू पॉइंट. बोला पटकन. सांगा कोणीतरी, मायक्रोफोन ऑन करून सांगा. हो ठीक आहे. ब्रॉडकास्ट नेटवर्क्सचे आता काही ऍडव्हान्टेज आहे, काही डिसएडव्हान्टेज आहे. पहा, व्हॅरियंट ऑफ ब्रॉडकास्टिंग कॉल्ड मल्टीकास्टिंग इन विच ट्रान्समिशन इज डन टू सबनेट ऑफ मशीन्स. ऍडव्हान्टेज काय दिलाय पहा, नेटवर्क इज इझी टू बिल्ड. काय आहे, आपल्याला सरळ सरळ सर्व्हरचं नेट असेल तर आधारांना कनेक्ट केलं तर इझी बिल्ड होते. ओनली वन केबल इज निडेड. फक्त सर्व्हरला नेटची गरज आहे, आधारांना डायरेक्टली कनेक्टेड होतात, मग काय एकच लॅन केबलची गरज आहे. काय, एक ओनली वन केबल इज निडेड.
त्यानंतर काय दिले पहा, एकच केबलची गरज आहे तर सेकंड ऍडव्हान्टेज पण दिला, आपली कॉस्ट पण वाचते. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन इज चीपर व्हेन कम्पेअर टू अदर नेटवर्क्स. काय होतंय, अदर म्हणजे काय, पॉईंट टू पॉईंट असेल तर प्रत्येक दोन यांना ट्रान्समिट करायचं असेल तर दोन्ही यांना नेटवर्क लॅन केबल लागण आपल्याला, मग तिथे परत खर्च वाढतोय. पहिला ऍडव्हान्टेज काय दिलाय, इझी बिल्ड होतोय, एकच केबल रिक्वायर्ड आहे. त्यानंतर कॉस्ट कन्स्ट्रक्शन कमी आहे, कशामध्ये, ब्रॉडकास्ट म्हणजेच काय, क्लायंट सर्व्हर. डिसएडव्हान्टेज काय दिलाय पहा, नॉट व्हेरी स्केलेबल अँड फ्लेक्झिबल. हे फ्लेक्झिबल नाहीये का, जर सर्व्हरच नेट गेलं तर अदर मेंबरला पण स्टॉप करावं लागतंय वर्किंग, जे तुमचा ट्रान्समिट डेटा करायचा असेल. मग काय, नॉट व्हेरी स्केलेबल अँड फ्लेक्झिबल. त्यानंतर अँड आर्बिट्रेशन मेकॅनिझम इज नीडेड टू रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट. सपोज आता एखादा पीसी 5 जण, सर्व थ्रू 5 जणांचं कम्युनिकेशन चालू आहे, एकात जर कॉन्फ्लिक्ट ऑकर झाला, त्याच्यापर्यंत सपोज काही प्रॉब्लेम झाला, कनेक्ट नसन होत काही, तर अदर यांचं पण स्टॉप होतंय, डिपेंडन्सी ऑकर होते. हे 2 डिसएडव्हान्टेज आहे ब्रॉडकास्ट नेटवर्कचे. नंतरचं आहे पॉइंट टू पॉइंट नेटवर्क. त्याच्यामध्ये पहा, कन्सिस्ट ऑफ मेनी कनेक्शन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल पेअर ऑफ नोड्स ऑफ 10 मल्टिपल routes of different length are possible. Point to point transmission with one sender and one receiver. Point to point म्हणजे काय असतो, एक पाठवणारा असतो आणि एक ऍक्सेप्ट करणारा रिसिव्हर असतो. समटाइम इज कॉल्ड, पॉइंट टू पॉइंटला आणखी एक नाव आलंय काय, युनिकास्टिंग. ब्रॉडकास्ट मध्ये क्लायंट सर्व्हर, पॉइंट टू पॉइंट, पेअर टू पेअर किंवा युनिकास्टिंग, अशा 3 नेमने होत आहे. मग इथं डायग्राम पहा, जे स्क्वेअर मध्ये दिले ते एंड स्टेशन आहे, हे तर पहा स्क्वेअर मध्ये दिलेले. म्हणजे सर्कल मध्ये हे आता इकडे तिकडे नेटवर्क कनेक्ट केले, हे तुमचं टोपोलॉजी मध्ये कव्हर होईल. हा रिंग फॉर्मॅट मध्ये येते. आणि कम्युनिकेशन नेटवर्क्स नोड आहे तिथे पहा, हे गोल राउटर याच्यामध्ये दिले. एंड डिव्हाइसेस दॅट विश टू कम्युनिकेट आर कॉल्ड स्टेशन्स अँड द स्विचेस डिव्हाइसेस आर कॉल्ड नोड्स. हे जे यांच्यापर्यंत मेसेज पोहोचतात हे झालं तुमचे नोड्स, आणि हे इथून ट्रान्सफर होतं, इकडे ट्रान्सफर होते, हे झाले तुमचे स्टेशन्स. याचे ऍडव्हान्टेज पहा, ग्रेटर ऍग्रीगेट बँडविड्थ कॅन हॅव मोर दॅन वन सेंडर. त्यानंतर काय दिलं याच्यामध्ये, ग्रेटर ऍग्रीगेट बँडविड्थ कॅन हॅव मोर दॅन वन सेंडर. आवाज येतोय, आवाज येते का, बोला कोणीतरी, आवाज येतोय का. ब्रेक होते मॅडम. येतोय पण ब्रेक होत आहेत बरेचसे शब्द. नेट कमी झाले का सर. हा ना, नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे बरं का. डायरेक्टली ना, आता येतोय का, चेक करा बरं. आवाज येतोय का सांगा कोणीतरी, क्लिअर येतोय का. ओके, येतोय. आता आपण इथपर्यंत आलो होतो, पॉइंट टू पॉइंट नेटवर्क एक्सप्लेन केलं होतं. इथपर्यंत आलं होतं का आवाज सगळ्यांना. पॉइंट टू पॉइंट नेटवर्कला आणखी म्हणलं जातं ओके, युनिकास्टिंग, वन सेंडर असतो आणि एक वन रिसिव्हर. ऍडव्हान्टेज दिलाय, ग्रेटर ऍग्रीगेट बँडविड्थ कॅन हॅव मोर दॅन वन सेंडर. त्यानंतर कॅन ऍडेड कॅपॅसिटी इन्क्रीमेंटली, ऍड मोर लिंक्स, स्विचेस. मोर तुम्हाला कनेक्ट करायचे असतील तर प्रत्येक वेळी तुम्हाला काय करावं लागतात, लॅन केबल सेपरेट वगैरे अटॅच करून, पण डेटा पोहोचण्याची गॅरंटेड दिली आहे, नेटवर्क कनेक्शनचा प्रॉब्लेम होत नाही. बेटर फॉल्ट टॉलरन्स, काही फॉल्ट ऑकर होत नाहीये.
लोअर लॅटन्सी, नो ॲर्बिट्रेशन नीडेड टू सेंड. कशाचे ॲडव्हान्टेज आहे? पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. डिसॲडव्हान्टेज काय दिलंय पहा, फक्त त्याच्यात कॉस्ट जास्त लागते, हा डिसॲडव्हान्टेज आहे. मोर एक्सपेन्सिव्ह ॲज इट रिक्वायर लॉट ऑफ ट्रान्समिशन लाईन्स. म्हणजे आता दोन यांच्या प्रत्येकाला लॅन केबल कनेक्ट आहे, मग प्रत्येक ठिकाणी ट्रान्समिशन लाईन्स कनेक्ट करावं लागतात. स्विचेस एलिमेंट्स टू कनेक्ट रिमोट होस्ट, हा झाला तुमचा याचा डिसॲडव्हान्टेज. आणि याचा जो हा दोन पाहिल्यात आपण आता. पहिली आहे ब्रॉडकास्ट नेटवर्क, त्यानंतरची पहिली आहे पॉइंट टू पॉइंट नेटवर्क. ब्रॉडकास्ट नेटवर्क काय आहे? सिंगल कम्युनिकेशन लिंक आहे, ती शेअर करते ऑल मशीन नेटवर्क. आणि पॉइंट टू पॉइंट काय आहे? पॉइंट टू पॉइंट मध्ये प्रत्येक ठिकाणी काय करतो आपण? एंड नोड देतोय. जिथं ट्रान्समिशन करायचं असेल, सेंडर एक असतो आणि एक रिसिव्हर असतो. हे झालं तुमचे दोन ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी. समजलात का सगळ्यांना? ओके. याच्या बेसवर आता तुम्हाला टोपोलॉजी आहे, तो पॉइंट पाहू आपण. काय करतो आपण? ब्रॉडकास्ट नेटवर्क आधी त्यांनी सांगितलं डेटा पास करताना कसा होतोय, मग आपण पाहिले ब्रॉडकास्ट. ब्रॉडकास्टला दुसरं नाव काय? क्लायंट सर्व्हर्स. आणि पॉइंट टू पॉइंटला काय आहे? पीअर टू पीअर, डायरेक्टली कम्युनिकेट. आणि त्याच्या बेसवर आता शिकणार आहे आपण ट्रान्समिशन करताना टोपोलॉजी कशा यूज करायच्या. पहा मग, टोपोलॉजी शिकल्यानंतर वरचे पॉइंट कव्हर करू. नेटवर्क टोपोलॉजी. टोपोलॉजी काय आहे? एक लेइंग आउट आहे, म्हणजे डेटा ट्रान्समिट करताना लेआउट आर्किटेक्चर युजर समोर कसं तयार होतंय. सपोज तुम्ही काय केलं असेल, सपोज एक कोणताही एक ग्रुप आहे, ट्रान्समिट करताना काय करतो, एखादा मेसेज टाकला त्याच्या रिलेटेड असेल तर कम्युनिकेशन असं वाढत जाते. मग नेटवर्कचं जाळं कसं तयार होतं, एक आर्किटेक्चरची डायग्राम कशी तयार होती, त्यासाठी पॉइंट आलेला आहे नेटवर्क टोपोलॉजी म्हणून. इथं पहा, टोपोलॉजी इज अ वे ऑफ लेइंग आउट. नेटवर्क टोपोलॉजी कॅन बी आयदर फिजिकल और लॉजिकल. काय दिले? नेटवर्क टोपोलॉजी ही फिजिकल और लॉजिकल असते. टोपोलॉजी डिस्क्राइब द कन्फिगरेशन ऑफ नेटवर्क अँड इन्फ्लुएन्सेस द नेटवर्क कॉस्ट अँड परफॉर्मन्स. प्रत्येक टोपोलॉजी तिचा परफॉर्मन्स वेगवेगळा सांगते. मग प्रत्येक टोपोलॉजी काही ऍडव्हान्टेज आहे, काही डिसएडव्हान्टेज आहे. फिजिकल टोपोलॉजी डिस्क्राइब हाऊ द केबल्स आर रन. फिजिकल टोपोलॉजी म्हणजे काय? तुम्ही ज्या लॅन केबल आहे एका पीसीला कनेक्ट करताय, दुसऱ्या पीसीला कनेक्ट करताय, मग त्या फिजिकल टोपोलॉजी मध्ये कशी डिस्क्राइब करते? केबल्स फॉर्मॅट मध्ये रन होती. And logical topology describe how the network message travel. Logical काय करते? तुम्ही नेटला लॅन केबल कनेक्ट केल्यानंतर एखाद्याला मेसेज पाठवला, तो कसा ट्रान्समिट होतोय नेटवर्क मध्ये, हे सांगितलं जातं तुमच्या लॉजिकल टोपोलॉजी मध्ये. मग आता नेटवर्क टोपोलॉजीचे दोन टाईप म्हणल्यावर कोणते लक्षात ठेवायचे? फिजिकल आणि लॉजिकल. मग फिजिकल आणि लॉजिकल म्हणजे कसं कॅटेगराइज होते ते त्याचे टाइप्स नाही आहेत. मग फिजिकल म्हणजे काय दिलंय? केबल्स आर रन. आणि लॉजिकल्स मध्ये हाऊ द नेटवर्क मेसेज ट्रॅव्हल. पहा आता इथं दिलंय बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी काय परफॉर्म करते पहा, कॅन बी बोथ लॉजिकल आणि फिजिकल. बस टोपोलॉजी ही लॉजिकल आणि फिजिकल बोथ आहे. त्यानंतर स्टार टोपोलॉजीचा टाइप सेकंड आहे, तो काय आहे? फिजिकल ओनली. स्टार मध्ये फक्त फिजिकल ओनली आहे. त्यानंतर रिंग टोपोलॉजी एक सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये असते, कॅन बी बोथ लॉजिकल आणि फिजिकल दोन्ही पण आहे. आणि मेश टोपोलॉजी कॅन बी बोथ लॉजिकल आणि फिजिकल. लक्षात ठेवायला सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचं स्टार टोपोलॉजी ही फिजिकल आहे, लॉजिकल नाही, बाकी सगळ्या बोथ आहेत. चार टाइप्स कोणते आहेत? बस, स्टार, रिंग आणि मेश. तर पहिली पाहता बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी काय दिलेलं आहे? तुमचा जो डेटा वाहत जातोय एक बस फॉर्मॅट मध्ये वाहत जातोय, मग तो कसा जातोय पाहायचं. बस नेटवर्क यूज कॉमन बॅकबोन टू कनेक्ट ऑल डिव्हाइसेस. परत आलं का तुमचं? बस टोपोलॉजी काय करतोय? कॉमन बॅकबोन कनेक्ट करतोय. म्हणजेच काय? एक सर्व्हर आणि त्याला जसं तुमचं बस समोर इमॅजिन करा, एक ड्रायव्हर आहे बाकी फक्त पॅसेंजर बसलेले आहेत, मग तो वाहण्याचं काम. तसं इथं एक सर्व्हर आहे आणि त्याला मेनी क्लायंट्स कनेक्टेड आहेत, त्याच्या थ्रू सगळं वर्किंग चाललंय. हा झाला तुमचा बस टोपोलॉजी.
तर एक्झामला परत काय येतं, नेट बस टोपोलॉजी 1 मार्क्सला कधी कधी येतं, बस टोपोलॉजी कोणतं नेटवर्क आर्किटेक्चर फॉलो करते, म्हणजे कोणतं, ब्रॉडकास्ट. बस नेटवर्क यूज कॉमन बॅकबोन टू कनेक्ट ऑल डिव्हाइसेस. सिंगल केबल, एक केबल कनेक्ट असते सर्वरला, तो काय परफॉर्म करतो, बॅकबोन त्याला म्हटलं जाते. फंक्शन्स ॲज शेअर कम्युनिकेशन मीडियम दॅट डिव्हाइसेस अटॅच ऑर टॅप into with interface connector. Bus topology is the simplest and most common method of interconnecting computer. Bus topology एक common method आहे interconnecting network ची. Two ends of transmission line never touch to form complete loop. सपोज दोन लोकांपर्यंत मेसेज गेला म्हणजे बस टोपोलॉजी वर्किंग संपलं नाही, त्याचं डेस्टिनेशन. तर रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल घ्या, पारनेरवरून बस नगरपर्यंत निघली तर मध्ये मध्ये खूप उतरणारे लोक आहेत, पण एंड डेस्टिनेशन काय आपलं नगर आहे. मग इथं दिले पा, डिव्हाइस wanting communicate with another, bus topology simplest most common method of interconnecting computers. Two end of transmission line never touch form complete loop. एक जरी ड्रॉप झाला तरी ते लूप कंप्लीट होत नाही जोपर्यंत एंड डेस्टिनेशन पर्यंत जात नाही. बस टोपोलॉजी ऑल्सो नोन ॲज मल्टी ड्रॉप. मध्ये वेगवेगळे रिमूव्ह होणारे आहेत किंवा मध्ये मेसेज पोहोचल्या मध्ये प्रत्येकाचं वर्किंग कंप्लीट होणार आहे, पण आपलं एंड डेस्टिनेशन वेगळे. मल्टी ड्रॉप और लिनियर बस और होरिझॉन्टल बस. मग पहा, लिनियर फॉर्मॅटमध्ये असू शकते किंवा होरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये. डिव्हाइस ऑन टू कम्युनिकेट विथ अनदर डिव्हाइस ऑन नेटवर्क send the broadcast message onto wire that all other devices see, but only the intent recipient actually accept and process the message. ही झाली तुमची बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी आली तर आधी समोर आलं पाहिजे क्लायंट सर्व्हर. आधी क्लायंट सर्व्हर कन्सेप्ट कळला पाहिजे, आणि मग बस टोपोलॉजी मध्ये बॅकबोन काय तुमचा, एक सिंगल केबल. त्याचे ऍडव्हान्टेज पहा. ऍडव्हान्टेजेस काय दिले, चीप आणि इझी टू इम्प्लिमेंट. ही इझी इम्प्लिमेंट होतीये, पण चीप काय, तुम्ही खूप नेटवर्क कनेक्शनचे ड्रॉप पॉइंट घेतले तर एंड पर्यंत जाण्यासाठी वेळ लागतोय, पण ही इझिली इम्प्लिमेंट होतीये. त्यानंतर रिक्वायरलेस केबल, परत ऍडव्हान्टेज काय आलाय, कमीत कमी केबल लागतंय. त्यानंतर डज नॉट यूज एनी स्पेशलाइज नेटवर्क इक्विपमेंट, कोणतेही स्पेशलाइज नेटवर्क इक्विपमेंट वापरत नाहीये. कशाचे ऍडव्हान्टेज आहे, बस टोपोलॉजी. पण डिसएडव्हान्टेज काय पहा, नेटवर्क डिस्टर्बन्स व्हेन कम्प्युटर आर ऍडेड ऑर रिमूव्ह. नेटवर्क डिस्टर्बन्स ऑकर होऊ शकतो. आधी 5 क्लायंट कनेक्टेड आहे, परत नव्याने आलं तर परत त्याला कनेक्ट करा, हे करा, बाकीचे तोपर्यंत थांबून राहतं. हा नेटवर्क डिस्टर्बन्स ऑकर होऊ शकतो, हा डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर ब्रेक इन द केबल विल प्रिव्हेंट ऑल सिस्टीम फ्रॉम ऍक्सेसिंग द नेटवर्क. इथं काय दिलंय, रिक्वायरलेस केबल, पण ती जी मेन सर्व्हरला कनेक्ट असेल तीच जर केबल ब्रेक झाली तर पुढच्यांचं सगळ्यांचं वर्किंग स्टॉप होतंय. आणि डिफिकल्ट टू ट्रबल शूट. नेक्स्ट डिसएडव्हान्टेज आहे डिफिकल्ट टू ट्रबल शूट. इथे काय दिलंय, डज नॉट यूज एनी स्पेशलाइज नेटवर्क, कोणतेही वापरत नाही. डिसएडव्हान्टेज त्याचा आला डिफिकल्ट टू ट्रबल शूट. ही झाली तुमची बस टोपोलॉजी. समजली सगळ्यांना बस टोपोलॉजी? बोला पटकन. हो. काय आहे बस टोपोलॉजी मध्ये? सांगा पटकन, जसं समजलंय तुम्हाला त्या फॉर्मॅट मध्ये सांगा. समजलंय का? हो समजलंय. आणि सांगा म्हटल्यावर काहीच नाही. बोला पटकन, अजून 3 घ्यायचे आहेत आपल्याला. अगोदर पॉइंट टू पॉइंट नेटवर्क समजलंय का, ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी? येस. काय आहे पॉइंट टू पॉइंट? कन्सेप्ट जो समजलाय ते सांगा कोणीही पण. टू डिव्हाइसेस मध्ये जर नेटवर्क कनेक्शन आपण शेअर करत असू
किंवा डेटा ट्रान्समिट करत असू तर त्या नेटवर्कला Point to पॉइंट टू point. पॉइंट म्हटलं जातं. सिंगल लिंक किंवा अदर मल्टी असू शकतात, पण पाठवणारा काय एकच असतो. आणि ब्रॉडकास्ट मध्ये ब्रॉडकास्ट मध्ये मल्टिपल रिसिव्हर असू शकतात. मल्टिपल रिसिव्हर, पण काय एकच सर्व्हर असू शकतो पाठवणारा. आणि मग बस टोपोलॉजी काय करते? बस टोपोलॉजी मध्ये बस टोपोलॉजी कोणतं ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी फॉलो करते? पॉइंट टू पॉइंट का ब्रॉडकास्ट? ओके. आणि बस टोपोलॉजी काय वर्किंग करते? काय बॅकबोन म्हटलं जातंय? जो सर्व्हर असतो त्याला बॅकबोन म्हटलं जाते, म्हणजे सिंगल लाईन केबल कनेक्ट असते त्याला. इथे तुमच्या समोर डायग्राम पहा. हा झाला तुमचा, इथं बघा एक्झाम्पल, फाईल सर्व्हर आहे आणि हे पहा त्याला वेगवेगळे क्लायंट्स कनेक्टेड आहेत का? इथं दिसते का डायग्राम? ही झाली तुमची बस टोपोलॉजी. नेक्स्ट टोपोलॉजी पहा आता. नेक्स्ट आहे रिंग टोपोलॉजी. इन अ रिंग नेटवर्क समटाइम्स कॉल्ड लूप. रिंग लगेच डोळ्यासमोर येते, एक सर्कल फॉर्मॅट मध्ये असतं वर्किंग याचा. इन रिंग नेटवर्क समटाइम्स कॉल्ड लूप एव्हरी डिव्हाइस हॅज एक्झॅक्टली 2 नेबर्स. जो रिंग्स असतो त्याला एक्झॅक्टली काय असतात? 2 नेबर्स, एक लेफ्ट साइडने एक राईट साइडने, फॉर कम्युनिकेशन पर्पज. कशासाठी? कम्युनिकेट करण्यासाठी. ऑल मेसेजेस ट्रॅव्हल थ्रू रिंग इन द सेम डायरेक्शन. आता सपोज ट्रॅव्हल होण्याची मेसेजची डायरेक्शन असते, एक सेम डायरेक्शन असते, आयदर क्लॉकवाईज असन किंवा अँटी क्लॉकवाईज असन. ऑल स्टेशन्स आर इंटरकनेक्टेड इन सिरीज. काय? एक सिक्वेन्शियल फॉर्मॅट मध्ये, त्यालाच म्हणलं जातं टँडम टू फ्रॉम क्लोज लूप और सर्कल. एक सर्कल किंवा एक तुमचा क्लोज लूप. क्लोज लूप म्हणजेच काय? त्याला म्हणतो आपण सर्कल. ऑल द स्टेशन्स आर इंटरकनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म क्लोज लूप और सर्कल. ट्रान्समिशन्स आर युनिडायरेक्शनल. कसं असतं ट्रान्समिशन? युनिडायरेक्शनल अँड मस्ट प्रोपोगेटेड थ्रू ऑल द स्टेशन्स इन द लूप. पहा तुमच्या समोर डायग्राम आहे, तीच वरती फक्त सेंटेन्स फॉर्मॅट मध्ये काय दिलंय? इन द रिंग समटाइम्स कॉल्ड लूप. आहे का इथं सर्कल? त्यानंतर दिलंय एव्हरी डिव्हाइस हॅज एक्झॅक्टली 2 नेबर्स. आता हा घेतला, आलं त्याला लेफ्ट साइडचा एक नेबर आहे, राईट साइडचा एक नेबर आहे. इथं आलो, इकडं पण लेफ्ट साइड आहे, राईट साइड आहे. हा झाला तुमचा, इथून पहा, इथून आहे तुमची स्टार्ट. हे झालं तुमचं सर्व्हर, इथं सीपीयू दिसतोय, हा सर्व्हर. त्याला 1 2 3 4 हे 4 डिव्हाइस कनेक्टेड आहे. ट्रान्समिशनचं वर्किंग पहा, क्लॉकवाईज चाललंय, इकडनं चाललं असेल तर अँटी क्लॉकवाईज. आता इथून जर चालू झालं तर इथं आलो, याला आला एक सर्व्हर नेबर आहे, हाय. इथं आलो पुढे, इथे हे 2 आहेत, इथं आलो, मग एंड पॉइंट आहे तुमचं सर्व्हर. इकडनं चालू केलं तर त्यानंतर इथं पोहोचतोय. मग इथं काय दिलंय? आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असू शकते. आणि कशामध्ये? सिरीज फॉर्मॅट मध्ये, सिक्वेन्शियल फॉर्मॅट मध्ये. आले का? एकामागे एक कनेक्टेड, इकडून घेतले तर इकडून आले तर ह्या फॉर्मॅट मध्ये. ऑल स्टेशन्स आर इंटरकनेक्टेड सिरीज क्लोज लूप. एक कम्प्लीट लूप तयार होते, कम्प्लीट सर्कल तयार होते. ट्रान्समिशन काय? युनिडायरेक्शनल आहे. आता आपण युनिकास्ट म्हणून पाहिलं होतं. युनिकास्ट कशाला म्हणतो आपण? पॉइंट टू पॉइंटला. मग हे काय करते? युनिडायरेक्शनल. याच्यापर्यंत डेटा गेला प्रॉपरली तरच हा पुढे ट्रान्समिट करू शकतोय, याच्यापर्यंत गेला तरच हा पुढे पाठवू शकतोय. म्हणजे रिंग टोपोलॉजी काय प्रेफर करते? पीअर टू पीअर किंवा पॉइंट टू पॉइंट ट्रान्समिशन. ऍडव्हान्टेज पहा, केबल फॉल्ट्स आर इझिली लोकेटेड मेकिंग ट्रबल शूट आयदर. हिचा ऍडव्हान्टेज काय आहे? सपोज इथून सर्व्हर पासून डेटा पास केलाय, फर्स्ट क्लायंट पर्यंत पोहोचलाय, पण त्याला नेटवर्क इश्यू असेल, इथं त्याचे स्वतःचे सेपरेट लॅन केबल आहे प्रत्येक युनिडायरेक्शन असल्यामुळं, इथं फॉल्ट ऑकर झाला तर हा पुढे पाठवू शकत नाहीये. त्यामुळे केबल फॉल्टर इझिली आपल्याला सापडतोय, लोकेट कुठं आलेला आहे. ट्रबल शूट्स आर इझियर. कशामध्ये? रिंग टोपोलॉजी मध्ये. रिंग नेटवर्क्स आर इझी टू इन्स्टॉल. हा काय करतोय? इझी टू इन्स्टॉल आहे, याला याची सेपरेट आहे केबल, याची सेपरेट आहे, त्यामुळे इझी टू आपण इन्स्टॉल करतोय. पण डिसएडव्हान्टेज पहा, एक्सपान्शन टू द नेटवर्क कॅन कॉजेस नेटवर्क डिस्ट्रप्शन. आणि नेक्स्ट डिसएडव्हान्टेज, सिंगल ब्रेक इन द केबल कॅन डिस्टर्ब द एंटायर नेटवर्क. एकाच जरी ब्रेक ऑकर झाला तर पूर्ण नेटवर्क डिस्टर्ब होते. आता तुम्ही, हा क्लायंट आहे, याच्याकडून इथं गेला,
त्यानंतर इथपर्यंत गेला, इथं लास्ट सेकंड जो लास्ट आहे तिथं आल्यानंतर जर फॉल्ट ऑकर झाला तर ह्याच्यापर्यंत पोहोचला नाही तर आपला सर्व्हर पर्यंत जाऊ शकत नाही. हे लूप इथंच ब्रेक होते. म्हणजे सिंगल ब्रेक जरी ऑकर झाला तरी काय होते, आपला नेटवर्क फॉल्ट ऑकर होतंय, त्याच्यापर्यंत मेसेज पोहोचत नाही. मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येक प्रॉपरली वर्किंग होणारा पाहिजे आपला क्लायंट आणि सर्व्हर पर्यंत, तेव्हा तुमचं लूप फॉर्मॅट काय होईल, कम्प्लीट होऊ शकतोय. मग रिंग टोपोलॉजी काय करतेय, ही डायग्राम लक्षात ठेवायची फक्त एवढी. सर्क्युलर फॉर्मॅट, एक सर्व्हर आहे त्याला मेनी क्लायंट्स तिकडे कनेक्ट करत आलेत, हे झालं तुमचं ब्रॉडकास्ट फॉलो करते. नंतर ही सिरीज फॉर्मॅट आहे, याच्याकडून याच्यापर्यंत जाते म्हणून ही पिअर टू पिअर पण फॉलो करते. त्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर काय करतोय, एकाच जरी फॉल्ट ऑकर झाला तर एंड पर्यंत डेटा पोहोचू शकत नाही, म्हणजे लूप कम्प्लीट होणार नाही, सर्कल कम्प्लीट होणार नाही, म्हणजे टोपोलॉजी वर्किंग काय होते, मध्ये स्टॉप. ही झाली तुमची रिंग टोपोलॉजी. समजली सगळ्यांना? डायग्राम ओके, डायग्राम लक्षात ठेवायची, त्याच्यावरून तुम्ही लिहू शकताय कशी वर्किंग होती ती. नेक्स्ट आहे तुमच्या आता स्टार टोपोलॉजी. जसं तुम्ही स्टार पाहताय, जसं स्टार एखादा काढताय त्या फॉर्मॅट मध्ये स्टार टोपोलॉजी वर्किंग होत आहे, तशीच आर्किटेक्चर आहे पहा. स्टार टोपोलॉजी इज डिझाइन विथ each node, file server, workstation and peripherals. प्रत्येक नोड मध्ये काय आहे पहा, फाईल सर्व्हर कनेक्शन आहे आणि काय दिलंय, पेरिफेरल्स कनेक्टेड डायरेक्टली टू सेंट्रल नेटवर्क. सेंट्रलाइज एक तुमचा नेटवर्क आहे, त्याला डायरेक्टली कनेक्टेड होतोय. पण नेटवर्क कनेक्ट होताना काय लागतं, तुमचं हब, स्विचेस, राउटर, ह्या थ्रू हब, स्विचेस और कॉन्सन्ट्रेटेड म्हणजेच तुमचे राउटर डेटा ऑन द स्टार नेटवर्क passes through the hub switches before the continuing to its the destination. त्यानंतर काय दिलं त्याच्यामध्ये, हब स्विचेस और concentrator manages and controls all the functions of the network. It also acts as repeater for the data flow. पहा इथं स्टार फॉर्मॅट मध्ये दिलाय, मध्ये एक सेंट्रलाइज हब दिलाय, त्याला आदर तुमचे कनेक्टेड नोड्स आहेत. इकडे पहा, हा जो सर्व्हर आहे तो पण एका याला कनेक्टेड आहे. म्हणजे काय केलं जातं, आधी याच्यात काय पाहिलं होतं आपण, एक सर्व्हर आणि त्याला डायरेक्टली मेनी क्लायंट कनेक्ट होते. पण हा सर्व्हर काय करतोय, हा एक सेंट्रलाइज हब एखाद्या स्विचला कनेक्ट होतोय आणि त्याच्या थ्रू आदर सगळे कनेक्ट होतात. मग एक्झाम्पल घेतलं, एक सपोज लॅन कनेक्शन एका सर्व्हरला आहे आणि त्याचं वायफाय ऑन करून आदर त्याला कनेक्ट झाले, पहा एक सेंट्रलाइज हबद्वारे. मग ऍडव्हान्टेज काय दिला पहा, easily expanded without distribution to the network. Cable failure affects only single user. याच्यामध्ये काय, एक केबल या हबला कनेक्टेड आहे, ह्या दोघांपर्यंत करेक्ट गेलंय, पण मधीच याला जर इशू ऑकर झाला तरी फक्त याचं सिंगल इशू ऑकर होतंय. काय होतंय, केबल अफेक्ट्स ओनली सिंगल युजर्स. सपोज या दोन्हीपर्यंत पोहोचले पण याला फेल्युअर झाला तर फक्त याचा प्रॉब्लेम याच्यापर्यंत पोहोचण्याचा. इझी टू ट्रबल शूट अँड आयसोलेट द प्रॉब्लेम, त्यामुळे प्रॉब्लेम इझिली आयसोलेट करता येतोय. पण डिसएडव्हान्टेज काय दिला पहा, रिक्वायर मोर केबल्स, सेंट्रल कनेक्टिंग डिव्हाइस अलो फॉर सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर, मोर डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट. स्टार टोपोलॉजी इम्प्लिमेंट काय करायला काय मोर टू डिफिकल्ट आहे. ही झाली तुमची स्टार टोपोलॉजी. पहा आता पहिली तुम्ही नेटवर्क टोपोलॉजी काय, त्याच्यात आपण लॉजिकल काय आणि फिजिकल काय आधी पाहिलं. त्याच्यामध्ये बस, स्टार, रिंग, मेश ह्या चार पाहिल्या. त्यामध्ये आपण बस, स्टार, रिंग, मेश याच्यातली फक्त स्टार ही फिजिकल ओनली आहे का, तिथं हब किंवा राउटर स्विचेस वापरले जाते. बस टोपोलॉजी तुमच्या आहे का, सिंगल केबल आणि बॅकबोन फॉर्मॅट काय करते, जो सर्व्हर असेल तो. रिंग टोपोलॉजी सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये म्हणजे ब्रॉडकास्ट आणि क्लायंट पेअर टू पेअर दोन्ही पण फॉलो करते. आणि आताच पाहिलेली स्टार टोपोलॉजी. फोर्थ नंबरची आता मेश टोपोलॉजी. Mesh topology incorporate unique network design
in which each computer on the network connected to every other, creating point-to-point connection between every device. मेश टोपोलॉजी काय कनेक्ट करते? पॉइंट टू पॉइंट कनेक्शन, म्हणजे तुमचा peer to peer transmission every device on the network. Unlike each of the previous topology, message sent on the mesh network can take any of several possible paths from the source to destination. पाहता याच्यामध्ये कनेक्ट कसं होते, प्रत्येक काय होते, पॉइंट टू पॉइंट कनेक्शन फॉलो करते एव्हरी डिव्हाइस. इथे चेक करा, हा जर कम्प्युटर तुमचा सर्व्हर आहे, हा पा ह्या क्लायंटला पण कनेक्ट आहे, याला पण कनेक्ट आहे, इथे जेवढे तुमचे आदर आहेत सगळ्याला कनेक्ट आहे. हा जर घेतला, हा आदर सगळे जे 4 डिव्हाइस आहे सगळ्याला कनेक्टेड आहे. मग हे कसं वर्क करतोय पाहायचं फॉर्म्युला. जर n कम्प्युटर असतील तर फॉर्म्युला काय होत आहे, n-1 डिवाइड बाय 2, म्हणजेच n-2 5 कम्प्युटर असतील तर कसं वर्क होतंय पहा, किती कनेक्टेड नोड्स लागतात त्याला, 5-1 काय होतंय 4, मग काय होतंय 4 into 5 काय 20 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 10 नोड्स लागतात प्रत्येकाला कनेक्शन साठी. अशी वर्क होती तुमची मेश टोपोलॉजी. ऍडव्हान्टेज दिलाय, प्रोव्हाइड्स रिडंडंट पाथ बिटवीन डिव्हाइसेस, प्रत्येकाचा रिडंडंट पाथ आहे. त्यानंतर नेटवर्क कॅन बी एक्सपांडेड विदाउट डिस्ट्रीब्युशन टू करंट युजेस. नेटवर्क कॅन बी एक्सपांडेड विदाउट, म्हणजे करंटली जो ज्याला कनेक्टेड असेल, डिस्ट्रीब्युशन टू द करंट युजेस, त्याचा न करता आपण डायरेक्टली सेपरेटली अदर यांना कनेक्ट होत आहे. डिसएडव्हान्टेज, रिक्वायर मोर केबल दॅन अदर लॅन टोपोलॉजी, डायरेक्टली थ्रू होते, प्रत्येकाला कनेक्शन साठी लागते म्हणजे मोर लॅन केबल लागतात. ते कॉम्प्लिकेटेड आणि इम्प्लिमेंटेशन, हे काय मोर कॉम्प्लिकेटेड आहे का, हा जर सर्व्हर असेल, हा जर कोणता एक दिला तो सगळ्याला कनेक्ट आहे, मग कशात थ्रू डेटा गेलाय, कशात फॉल्ट ऑकर झालाय, इझिली आपल्याला फाइंड आउट होत नाही, म्हणून कॉम्प्लिकेटेड इम्प्लिमेंटेशन पण यायचं. अशी झाली तुमची मेश टोपोलॉजी. बरं, आज आपण इथं थांबूयात. आजचे पॉइंट कोणते कोणते पाहिले ते सांगते. पहिल्यांदा काय पाहिलं आपण, पॉइंट टू पॉइंट, त्यालाच म्हणतो आपण युनिकास्ट किंवा पिअर टू पिअर. नंतरचा पाहिलेला आहे आपण ब्रॉडकास्ट. ब्रॉडकास्ट म्हणजेच काय, क्लायंट सर्व्हर ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी कसं वर्क होतंय. त्यानंतर आपण पाहिला टोपोलॉजी. टोपोलॉजी मध्ये 4 आहेत, बस, स्टार, रिंग आणि मेश. पहिली पाहिली आहे बस, त्यानंतरची रिंग, त्यानंतर स्टार आणि मेश. डायग्राम लक्षात ठेवायचा प्रत्येकाच्या. समजलंय सगळ्यांना? हो. ठीक आहे, इथं आपण थांबूयात. मग आतापर्यंत कोणते कोणते पॉइंट पाहिलेत बरं स्टार्टिंगच्या लेक्चर पासून? लेक्चर संपलं? सांगू का? हो. सुरुवातीला व्हॉट इज मेन बाय कम्प्युटर नेटवर्क्स पाहिलं. त्यानंतर नेटवर्क गोल्स, 4-5 गोल्स होते. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर नेटवर्क्स, त्यामध्ये बिझनेस ऍप्लिकेशन्स, होम ऍप्लिकेशन, त्यानंतर मोबाईल युजर्स आणि सोशल. त्यानंतर आज नेटवर्क टोपोलॉजी, मग त्यामध्ये पॉइंट टू पॉइंट आणि ब्रॉडकास्ट हे 2 टाईप, आणि टोपोलॉजीचे 4 टाईप, बस, रिंग, स्टार आणि मेश टोपोलॉजी. डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये आणि कन्सेप्टने समजून घेत चाला. एकदम इझी, कन्सेप्ट समजला तर काही नाही, कोणत्याही वेने लिहू शकता. आणि हे नेटवर्क आर्किटेक्चर, हे लक्षात, हे नेटवर्क कसं वर्क होतं हे पहा. आर्किटेक्चर हा जो पॉइंट पाहिला आपण, त्यानंतर टोपोलॉजी एक्झाम्पल दिलेले आहे, इथं 2 दिलेत, आपल्याला 4 आहेत, फक्त टोपोलॉजी काय हे एक पाहिले आपण. त्यानंतर इकडे आल्यानंतर आपण सॉफ्टवेअर हे पाहायचंय. नंतर प्रोटोकॉल सेकंड चॅप्टर मध्ये, टेक्नॉलॉजी नंतर पाहणार आहे. आणि उद्याच्या लेक्चरला आपण आता टाइप्स पाहणार आहे. टाइप्स ऑफ कोणते आहेत, लॅन, मॅन, वॅन आणि एक पॅन, पर्सनल नेटवर्कचा एक आहे, हे उद्याच्या लेक्चरला पाहणार आहे. प्रत्येकाने नोट्स काढत चला, त्यानंतर नोटबुक मध्ये नोट्स लिहित चला. चॅप्टर संपल्यानंतर
टेस्ट वगैरे होत चालतील. स्वतःच्या याच्यासाठी समजले त्या फॉर्मॅटमध्ये करत चला, नाही तर मी सांगते म्हणून नुसतं लिहून ठेवू नका. कन्सेप्ट समजला त्यावेळी करत चला.